आपला आवाज कोकण 24 तास। मराठवाड्यात आलेल्या पुरामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना मानवतेच्या दृष्टिकोनातून रत्नागिरीकरांच्या वतीने आणि हेल्पिंग हँडच्या माध्यमातून मदत करण्यात येणार असल्याची माहिती शिरीष सासने यांनी दिली आहे। नमस्कार। उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनींचे या ठिकाणी हेल्पिंग हँड्स रत्नागिरीच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो। आज या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स ज्या उद्देशाने आपण घेत आहोत ते सर्वांना आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळे तिथल्या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। तर त्या वंचित शेतकऱ्यांना आपल्या हेल्पिंग हँड्स रत्नागिरी या संस्थेच्या माध्यमातून रत्नागिरीकरांच्या वतीनं आपल्याला जेवढी शक्य होईल तेवढी मदत मानवतेच्या आणि आपलं एक उत्तरदायित्व आहे, सामाजिक बांधिलकी आहे, या हेतूनं आपण करावी। या हेतूनं मदत गोळा करण्यासाठी म्हणून प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून रत्नागिरीकरांना आवाहन करण्यासाठी आपण या ठिकाणी ही प्रेस कॉन्फरन्स आयोजित केलेली आहे। हेल्पिंग हँड्स रत्नागिरी ही जी संस्था आहे, संघटना आहे, ती रत्नागिरी शहरातल्या ज्या विविध सामाजिक संस्था आहेत आणि जे लोक या कार्यामध्ये पुढाकार घेऊन स्वतःहून काम करण्यासाठी उत्सुक आहेत, अशांना एकत्र आणून प्रशासनासोबत हातात हात घालून जे सामाजिक कार्य आणि आपत्कालीन मदत हा हेतू किंवा उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपण या ठिकाणी संघटना त्यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी माननीय श्री सुनील चव्हाण सर यांच्या संकल्पनेतून हे हेल्पिंग हँडची स्थापना झालेली होती। आणि त्यावेळी तेव्हाचे पोलीस अधीक्षक माननीय डॉक्टर प्रवीण मुंडे साहेब, तेव्हाचे SDPO रत्नागिरी श्री गणेश इंगळे साहेब, त्यानंतर इथं रत्नागिरी सिटीला जे PI होते चौधरी साहेब, लाड साहेब, मी स्वतः त्यामध्ये होतो, विभूत साहेब होते किंवा इतर आपले हे सगळ्यात त्या उपस्थित जे लोक आहेत, हे लोक या हेल्पिंग हँड्सच्या सुरुवातीपासून आम्ही या संघटनेमध्ये कार्यरत आहोत। या हेल्पिंग हँड्सच्या माध्यमातून ऑगस्ट 2019मध्ये सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जेव्हा महापूर आला होता तेव्हा आपल्या मदत करण्यात आली होती। त्यावेळी 5 LP ट्रक मदत आपण आपत्कालीन गावामध्ये थेट वाटप केली होती। त्याच्यानंतर 2019मध्ये जी आपल्याकडे रत्नागिरीमध्ये आर्मीची भरती झाली होती, त्या भरतीमध्ये सुद्धा सुमारे 8000 लोक जे आपल्याकडे भरतीसाठी आले होते, तेव्हा ते आलेल्या सर्व उमेदवारांसाठी हेल्पिंग हँड ही रत्नागिरी येथील एक सामाजिक संस्था असून त्यांचे पदाधिकारी संकट समयी धावून जात मदत करतात। निसर्ग चक्रीवादळ, कोरोना आदी संकट समयी हेल्पिंग हँड नेहमीच धावून गेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी मराठवाड्यात आलेल्या पुरामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना मदत मिळावी म्हणून रत्नागिरीकरांना आवाहन केले आहे, जेणेकरून ही मदत संकटात सापडलेल्या मराठवाड्यातील त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवता येईल, असे शिरीष सासने आणि कौस्तुभ सावंत रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले। रोज पोटभर गरम गरम खिचडीचं वाटप आणि जागेवर जाऊन त्यांना नोटरीचं कामकाज सुलभ करून दिलं होतं, वाहतुकीचं नियंत्रण केलं, स्वच्छता या सगळ्या गोष्टीचं आपण त्या ठिकाणी जबाबदारी घेतली होती। मार्च 2020मध्ये सुद्धा जेव्हा कोविडची महामारी आली त्यावेळी सुद्धा किराणा किट्स वाटप सगळ्यांना आपण जे गरजू आहेत त्यांना केलं होतं। त्यानंतर जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला, दूध, औषधं, कोविड पेशंट्सना हॉस्पिटलपर्यंत पोहोचवणं, अंत्यविधी करणं, त्यांची विचारपूस करणं सगळ्या नातेवाईकांची, पेशंटची, ह्या सगळ्या गोष्टी हेल्पिंग हँडच्या माध्यमातून आपण केलेल्या आहेत। 2020मध्ये सुद्धा निसर्ग चक्रीवादळामध्ये सुद्धा आपण जे दापोली तालुक्यातला आडे आणि पाडले या गावामध्ये जाऊन प्रत्यक्ष मदतकार्य केली। इलेक्ट्रिशियन, प्लंबर यांना सोबत घेऊन जनरेटरच्या सहाय्यानं आपण त्या ठिकाणी पाणी पुरवठा पुन्हा सुरू करून दिला, विहिरी स्वच्छ केल्या, कटरनं पाडली झाडं तिथे त्या ठिकाणी जी होती ती कट करून रस्ते मोकळे करून दिले। आणि पुन्हा जुलै 2021मध्ये जेव्हा चिपळूणला महापूर आला तेव्हासुद्धा आपली टीम त्या ठिकाणी प्रत्यक्ष गेली, प्रत्यक्ष मदत कार्य केलं, आर्थिक मदत केली, जीवनावश्यक वस्तूंचं किट तयार करून तिथं वाटप केलं। तिथं ज्या घरांमध्ये जिथं शक्य होईल जिथं जाऊन आम्ही त्या ठिकाणी त्या घरांची स्वच्छता हेल्पिंग हँड्सच्या टीमच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। आपलं ध्येय जे आहे की आपत्तीच्या काळामध्ये तात्काळ प्रतिसाद द्यायचा, प्रशासनासोबत खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी काम करायचं आणि विविध सामाजिक संघटना ज्या आहेत त्यांना एकत्र आणून सेवाभाव वाढवायचा, या मूळ उद्देशानं ही हेल्पिंग हँड्स आपण काम करते आहे। तर आता मराठवाड्यातलं जर आपण बघितलं तर तिथं कधीच पाऊस एवढा नसतो, परंतु गेल्या 100 वर्षामध्ये सुद्धा जेवढा पाऊस झाला नाही तेवढा पाऊस या ठिकाणी आता ह्या वर्षी झालेला आहे। शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे ते आपण सगळे आपण TV वरून आपण पाहतोय। म्हणजे एखाद्या घरामध्ये नुसतं पाणी शिरणं एवढं गोष्ट नाही आहे, पण आता
नदीकाठच्या ज्या शेती आहेत तिथली मातीसुद्धा वाहून गेली आहे. म्हणजे शेती पुन्हा करायची जरी म्हटलं तर त्या ठिकाणी शेतामध्ये जमीनच शिल्लक राहिलेली नाही, दगडगोटे आहेत. या संकटग्रस्त काळामध्ये शेतकऱ्यांना मदत करणं अगदी आमचा उद्देश आहे की त्याच्यामध्ये जी गरज आहे, मदत आहे, ती त्या प्रत्यक्ष शेतकऱ्यापर्यंत पोहोचली पाहिजे. ज्या विश्वासानं रत्नागिरीकर आपल्याला ती मदत देणार आहेत, ती मदत त्या वंचितापर्यंत प्रत्यक्ष पोहोचणं ही महत्त्वाचं आहे. आणि रत्नागिरीकर ज्या विश्वासानं आम्हाला मदत करतील त्याच विश्वासानं ती मदत वंचितापर्यंत पोहोचवणं हे हेल्पिंग हँड्सचं आमचं महत्त्वाचं काम आहे. या हेतून आम्ही या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. तर मी सर्वांना, प्रेसच्या सर्व आपले प्रतिनिधी आहेत त्या सगळ्यांना आवाहन करतो की आम्ही हेल्पिंग हँडच्या माध्यमातून जे आम्ही आवाहन करू त्याला जास्तीत जास्त प्रसिद्धी देऊन रत्नागिरीकरांच्या पर्यंत ती जास्तीत जास्त पोहोचवावी एवढं सांगून या ठिकाणी मी माझं प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे मां पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.